मानखुर्द शिवाजी नगर एक स्लम इलाका है। लोग कहीं से भी आते हैं, झोपड़े बनाते हैं, रह जाते हैं। मानखुर्द शिवाजी नगर एक स्लम इलाका है। लोग कहीं से भी आते हैं, झोपड़े बनाते हैं, रह जाते हैं। और सबसे ज्यादा अगर आप देखेंगे क्राइम वहां हो रहा है। अध्यक्ष महोदय, ये नशे का काम बहुत जोरदार तरीके से चल रहा है वहां पर। अभी आपने सब चीज की बात किया। थीनर होता है, थीनर गाड़ी के लिए यूज होता है। थीनर आयोडेक्स जो पेन पे लगाते हैं, ये ब्रेड पे आयोडेक्स लगा के खा जाते हैं, थीनर पी जाते हैं। वहां पर बहुत ज्यादा है। और क्या है, ये रात को जो है मैदान में जहां जगह खाली मिलती है, राशन ऑफिस में मैं उस दिन रात को 11 बजे गया, लाइन से बैठ के सब पी रहे हैं वहां पर। जितनी सरकारी जगहें खाली रहती हैं, मैदान रहता है, वहां बैठे रहते हैं। टॉयलेट में घुस करके औरतें जाती हैं बेचारी टॉयलेट के लिए, वहां उनके साथ बदतमीजी होती है, वहां बैठ के पीते रहते हैं। और पुलिस बल आप कह रहे बढ़ा रहे हैं, धन्यवाद, आपने बहुत अच्छी तरह से इसको बताया सारी चीजें। परंतु जो स्लम एरिया है जहां ज्यादा क्राइम बढ़ रहा है, जैसे मानखुर्द शिवाजी नगर, आप तुरंत वहां पे पुलिस का बंदोबस्त कीजिए अध्यक्ष महोदय। और उनसे कहिए कि इन जगहों पर जहां रात को ऑटो रिक्शा में बैठे हुए हैं, कोने खाचे में बैठे हुए हैं, पी रहे हैं, उसकी वजह से बहुत ज्यादा क्राइम बढ़ रहा है। आप आदेश दीजिए अध्यक्ष महोदय। अगर पुलिस चाहे तो सर परिंदा पर नहीं मार सकता। आप सख्त कीजिए कि इस इलाके में एक भी ड्रग वाला दिखना नहीं चाहिए। मैं दावे के साथ कहता हूं ड्रग खत्म हो जाएगा अगर पुलिस चाह जाएगी तो। आपका आदेश, आपने इसी हाउस में कहा था कि मैं हर पुलिस स्टेशन में एक अलग स्क्वाड बनाऊंगा जो करेगा, लेकिन अभी तक कोई काम अच्छी तरह से हो नहीं रहा है। पकड़े जा रहे हैं लोग, लेकिन उससे ज्यादा बढ़ते जा रहे हैं। और कुछ रिहैब सेंटर बनाना चाहिए जहां लोगों को भेजा जाए। रिहैब में फी लगती है, लोगों का पैसे नहीं है, जा नहीं सकते, भेज नहीं सकते। तो इन चीजों पर भी आप जरा कुछ कार्रवाई करेंगे तो अध्यक्ष मुझे बहुत धन्यवाद। सन्मान्य असीमभाईंनी जो विषय मांडलेला आहे हा खरोखर महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून नक्कीच मानखुर्द शिवाजीनगर सारख्या एरियामध्ये अधिक त्या ठिकाणी लक्ष देऊन काम केलं जाईल। आणि आपण जे मुद्दे समोर आणलेले आहेत तिथल्या डीसीपींना सांगून तिथे कडक कारवाई करण्याचे निर्देश आपण देऊ। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे की आपल्याला रिहॅब सेंटर तयार करावे लागतील, कारण त्याशिवाय आपण डी ॲडिक्शन करू शकणार नाही। या संदर्भात या बजेटमध्ये आपण काही रिहॅब सेंटरची घोषणा केलेली आहे, पण आवश्यकतेनुसार अधिकचे रिहॅब सेंटर देखील आपण तयार करू। आवाड साहेब बोला। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या लक्षात असेल की एमडीचा 1 किलोचं पाकिट मी आपल्याला आणून दिलं होतं जेव्हा आपण मुख्यमंत्री होता साहेब। हे आपण जे ग्रॅम्स कमी केलेले आहेत ते ग्रॅम्स कमर्शियल केलेले आहेत, 5 ग्रॅम साहेब। एमडीचा 2 ग्रॅम हे कमीत कमी पोरं 8 दिवस वापरतात। 2 ग्रॅम एमडी हा कंप्लीट बॉडी मधला फ्लेश म्हणजे जेवढा जे आहे फॅट्स आहे ते जाळून टाकते। अध्यक्ष महोदय, सर्वात वापरलं जाणारं आजचं ड्रग जे आहे ते एमडी आहे। एमडी पूर्वी 150 रुपयाला ग्रॅम मिळायचं, 150 रुपयाला। आता तेच एमडी 3,500 रुपये ग्रॅम झाले। कोकेन पूर्वी 1,500-1,700 रुपये ग्रॅम मिळायचं, ते आता 6,000 आणि 7,000 रुपये ग्रॅम झाले। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पोलिसांना कंप्लीट सेंटर्स माहित असतात, कुठे विकले जातात, कुठल्या गल्लीत विकले जातात। त्यामुळे पोलिसांना जर अमर्याद अधिकार दिले आणि त्यांच्यावरतीही अंकुश ठेवले तर हा प्रकार बंद होऊ शकतो। माननीय अध्यक्ष महाराज, हा फक्त एमडी, कोकेन, हेरोईन ह्याच्यापुरता मर्यादित नाही साहेब। केमिस्ट सर्वात सोपा जो मुंबईतला किंवा आमच्या मतदारसंघातला हा जो ड्रग्सचा प्रकार आहे तो आहे टॅबलेट। ह्या टॅबलेट बटन, त्याला बटन म्हणतात, बटन लिहा साहेब। हे बटन काय आहे ते आजपर्यंत मला समजलेलं नाही, पण हे बटन घेतल्यानंतर ही पोरं 48 तास झोपतच नाही। त्याच्यानंतर त्या याच्या बाटल्या कप सिरपच्या कोरेक्स साहेब। हे ड्रग्स फक्त हे मोठे हिरोईन, हे काय तुम्ही ते नायजेरियन फर्टिलायझर वगैरे बोलले, हे नाहीये। हे स्वस्तात आणि सोप्या पद्धतीने एखाद्या केमिस्टला मॅनेज करून 10 कोरेक्सच्या बाटल्या घेतल्या आणि त्या एकत्रित मारून टाकल्या की झाला त्याचा खेळ। तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे
की जोपर्यंत पोलीस यंत्रणा टाईट होत नाही तोपर्यंत ह्याच्यात तुम्हाला यश मिळणार नाही. कारण का ह्याच्यामधली प्रॉफिटेबिलिटी ही इतकी जास्त आहे की तिचं शेअर केला, पोलिसांना 50% पैसे दिले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि तेवढे पैसे जातात. प्रश्न घ्या साहेब. पोलीस बसून बोलू नका. पोलीस जर सक्षम आणि प्रामाणिकपणाने आपल्या आदेशाने काम करू लागले तर हा ड्रग्सचा धंदा कायमचा बंद होईल. आणि त्याच्यामध्ये हे जे कफ सिरप आहे आणि जोलाफ्राम म्हणजे झोपेची गोळी ज्या आहेत त्याच्यावरती जर आपण काही केमिस्ट म्हणजे त्या लॉ मध्ये काही बंधनं करू शकलो तर ते विकणं कमी होईल. त्याच्यामुळे हा सोप्या पद्धतीचा ड्रग्ज जो आज जातोय तो बंद होईल. पण साहेब आपण जे 5 ग्राम म्हणालात ना ते 5 ग्राम ठेवू नका साहेब. 2 ग्राम इज इनफ. 2 ग्रॅम मध्ये वाटोळ होतं त्या पोराचं आणि इट इज व्हेरी अडिक्टिव्ह. आणि ते व्यसन सोडणं म्हणजे 3 महिने त्याला त्या कुठल्या रिहॅब सेंटरमध्ये टाकण्यासारखं आहे. तर माझं म्हणणं आपल्याला म्हणजे हात जोडून विनंती आहे, कारण का माझ्या मतदारसंघात खूप घरं बरबाद झाली आहेत. हे जे आपण 5 ग्राम म्हणता, प्रश्न घ्या. जे आपण 5 ग्राम म्हणतात तो 2 ग्रॅम वर आणा आणि सगळ्यांच्या क्वांटिटी ऑफ म्हणजे पाकिटात किती सापडलं इररेस्पेक्टिव्ह ही इज विक्टिम ऑर इज सेलिंग. त्याच्या पाकिटात 2 ग्राम सापडलं ही जोपर्यंत अशा पद्धतीने 5-10 पोरं जेलमध्ये जात नाही तोपर्यंत भीती बसणार नाही. ठीक आहे. आणि खास करून साहेब पानवाल्यांची दुकानं जॉब लेते ना, पानवाल्यांची दुकानं ही 11 वाजता बंद करा. पानवाला हा प्रमुख सोर्स ऑफ ड्रग्ज आहे हे माझं म्हणणं आपण कृपया गांभीर्याने घ्यावं. जोपर्यंत पोलिसांना आपण आदेश देत नाही की 11:30च्या आत सगळे पानवाले बंद करून टाका तोपर्यंत याच्यात काही फायदा होणार नाही. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय.